जय जिनेंद्र सर्वांना सुरेखा सेन किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बाजरीचे डोसा आणि उत्तप्पा। त्यासाठी एक ग्लास बाजरी आहे, ह्याला एका पातेल्यात घालून घेतलेलं आहे आणि त्याच ग्लासनी अर्धा वाटी उडीद डाळ, ह्याला स्वच्छ धुवून 5 ते 6 तास भिजून ठेवायचंय। आता ह्याला झाकून 5 ते 6 तास भिजून ठेवायचंय। 6 तास झालेले आहेत। आता आपण ह्याला वाटून घेणार आहोत। ह्याला नेहमीच्या इडलीसारखं वाटून घ्यायचंय। हे असं बारीक वाटून घ्यायचं, ह्याला हे असं वाटून घ्यायचंय। आता आपण ह्याला रात्रभर ठेवणार आहे। सकाळ झालेली आहे, हे बघा हे किती फुगलेलं आहे। हे पहा ह्याच्यामध्ये किती जाळे झालेत, हे पहा ह्याच्यात किती जाळी झालेत। ह्याच्यात आपण सोडा वगैरे काही घालणार नाहीये। ह्याच्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय, ह्याला असं हलवून घ्यायचंय। त्यासाठी एक तवा गरम करून घ्यायला घेतलेला आहे। आता हे बॅटर ह्याच्यामध्ये ओतून घेऊया। ह्याला पातळ असं फसरायचंय, ह्याला कव्हर करून घ्यायचंय। आता ह्याला असं फोल्ड करून घ्यायचंय आणि काढायचंय। अशा प्रकारे सगळे करून घ्यायचे। आता आपण याच बॅटर मध्ये घालून उत्तप्पा बनवणार। ह्याच्यात टोमॅटो घातलेलं चिरलेलं, थोडीशी कोथिंबीर, थोडीशी जिरे, थोडस मीठ। ह्याच्यात हे भाज्या घातले म्हणून आपल्याला मीठ लागलं अजून। ह्याला असं मिक्स करून घ्यायचंय। आता ह्याला तव्यावर घालून घ्यायचंय। जसं आपण डोसा बनवला तसंच ह्याला पण करायचंय, फक्त ह्याला थोडं जाड स्प्रेड करायचंय आणि आता ह्याच्यावर तेल घालून घ्यायचं साईडून। ह्याच्यावर झाकून घ्यायचंय, ते झाकून काढलेलं आहे। आता ह्याला पलटी करून घ्यायचंय आणि साईडला तेल सोडून घ्यायचंय। त्याला काढून घेऊया। अशा प्रकारे सगळं करून घ्यायचेत। हे झालं आपलं डोसा आणि उत्तप्पा तयार। हे हळदीचं लोणचं ह्याची रेसिपी तुम्हाला आमच्या चॅनलवर भेटेल। पहिला डोसा टेस्ट करतो। हो म्हटलंस? मी आता उत्तप्पा टेस्ट कर बघतो। एक मिनिट, मी पहिला उत्तप्पा खातो। मी आता उत्तप्पा टेस्ट करतो। मी आता उत्तप्पा टेस्ट करतो। उत्तप्पा आणि डोसा लई भारी झालाय। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका। लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत जय जिनेंद्र आणि आमची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय।